तत्वनाम दृढ धरी मना, एक तत्वनाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझे, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचे जी सद्गद जपे आधी, नामा परत्वे तत्वना हिरे अन्यथा, वाया अनिक पंथा जासील जनी, हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्री हरी जपे सदा, हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करो पांडुरंग करो पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करो जय हो पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, जय हो प्रथम नमन. दुसर चरण संतातिया जय कुमाराने कते सावी जय हनुमान. कुमाराने कते सावी दुसर चरण संताचिया, दुसर चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम, पदांबुज तेजस प्रदीप प्रदेशम, विनिंद्र हि देवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संताच्या, या या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, मस्तक माझे पायावरी, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, मस्तक आहे पायावर, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संताच्या, शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्ती जात्या वाटा, मज दावाव्या सुवटा, एक तत्वनाम दृढ धरी मना, हरिश्री करुणा येईल तुझे, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचजी सद्गद जपे आधी, हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, आळंदी निवासी अलंकापुरीचा राजा संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठातील सामान्य माणसाला उपदेश करणारा, त्यामधील त्या ठिकाणी नामपर प्रकरणातील म्हणजे नामाचं महात्म्य सांगणारा, की तुम्ही त्या भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर तो भगवान परमात्मा काय करेल
याचं वर्णन करणारा अभंग आहे विठ्ठला. सेवेला सुरुवात करणारी अल्पसा प्रेहर्थ म्हणजे असा मौजे खेड चालू असणारा दरवर्षीप्रमाणे ही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष माहित नाही. माझ्या वडिरांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्या ठिकाणी अनंत कालापासून हा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष माहिती नाही म्हणून बऱ्याच दिवसापासून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह जे आपल्या वाडवडिलांनी त्या ठिकाणी परंपरा घालून दिली त्या परंपरा जोपण्याचं काम त्या ठिकाणी आपण सर्वजण करत आहोत. त्या ठिकाणी येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेच येर अनुष्ठिती सामान्य सकळ यद्यदाचरटी श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणम कृते लोकस्तदनुवर्तते. का त्या ठिकाणी जे जे या ठिकाणी वडील जे जे करतात त्याला आपल्या त्या ठिकाणी हिंदूच्या संस्कृतीमध्ये काय करतात धर्म म्हणून ती जोपासना करतात. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती. हा आपला धर्म आहे. काय वारकरी संप्रदाय हा आपला धर्म आहे आणि आपल्या वाडवडिलांनी जी परंपरा घालून दिली त्याचं पालन करणं हे आपलं काय आहे कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याचं पालन तुम्ही सर्वजण या ठिकाणी करत आहात. अनंत कालापासून हा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहामधील त्या ठिकाणी प्रथम दिवसाची आणि खेडमधील पहिलीच कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. आमचे जीवलग मित्र त्या ठिकाणी तुषार महाराज मोरे बाबांचा फोन आला म्हणले की अशी सेवा करावी लागते. म्हणलं चालन. त्या ठिकाणी आता मित्राचा शब्द मोडता येत नाही. बाकी काही जरी झालं तरी पण त्या मित्राचा शब्द मोडता येत नाही म्हणून तुषार महाराजांच्या ठिकाणी आदेशावरून या ठिकाणी येण्याचा योग. या ठिकाणी सेवेला सर्वजण गुणीजन गुरुवर्य मंडळी उपस्थित आपले भागाचं आपल्या गावाचं भूषण गुरुवर्य सतीशजी महाराज मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे वाघमारे महाराज आहेत. आमचे त्या ठिकाणी धवान महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वजणांनी सुंदर अशी चाल म्हणली. आता मी सुद्धा दाजीच म्हणतो. दाजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व टाळकरी मंडळी पीटी मास्तर सुद्धा आणि आमचे जीवलग मित्र मृदंग सम्राट अमर महाराज वाघमारे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तुम्ही सर्वजण श्रोते मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि ज्यांच्या जन्म उत्सवानिमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आहे या हनुमंताचरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. त्याबद्दल त्या ठिकाणी आपल्या गावचं ग्रामदैवत गुप्तनाथ महाराज हा काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी सप्त्याला येण्याचा योग. महाराजांची संजीवन समाधी आपल्या गावामध्ये आहे. हे आपल्या गावाचं काय आहे भाग्य आहे. कारण की महाराज साधू महात्मे ज्या गावामध्ये राहतात भगवान परमात्मा ज्या गावामध्ये राहतो ज्याचं वास्तव्य असतं त्यांच्या वास्तव्याने ती भूमी काय झालेली असते पुनीत झालेली असते. आणि अशा पुण्यवान भूमीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही जण वास्तव्य करता नक्कीच काय आहे काहीतरी तुमचं आदल्या जन्मीचं पुण्य असावं आणि त्या पुण्याचा साठा म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी या त्या भूमीमध्ये राहायला मिळतं. कारण की महाराज त्या ठिकाणी परमार्थातली कोणती गोष्ट ही पुण्याने होत नसते. महाराज पूर्वजांनी आपल्या परंपरा घालून दिली म्हणून हा सप्ताह आहे. त्या ठिकाणी साधू संतांचे संत महात्म्याचे देवाचे पाय आपल्या भूमीला लागले. नक्कीच त्या ठिकाणी ज्या गावामध्ये ज्या देशामध्ये ज्या वेशामध्ये आपला जन्म होतो महाराज त्या ठिकाणी पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती. महाराज हरीच्या दासामध्ये त्या ठिकाणी त्या कुळामध्ये जन्म घेण्याकरता काय लागतं पुण्य लागतं. हो एका जन्माच नाही दोन जन्माच नाही भगवंताचं नाम सुद्धा मुखाला येण्याकरता जन्मोजन्माचं साधना लागते. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हा जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. एका कुळामध्ये नाही बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये बहुत त्या ठिकाणी सुकृत म्हणजे काय पुण्य त्या ठिकाणी संपादन केलं म्हणून विठ्ठली आवडी. भगवंताविषयी आवड प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. मला सांगा की आपल्या गावामध्ये माणसं कमीत का गावात माणसं भरपूर माणसं आहेत पण प्रत्येक जण कीर्तनाला आले का नाही. कारण त्या भगवंताविषयी आवड अंतःकरणामध्ये निर्माण होण्याकरता तो पुण्याचा साठा त्या ठिकाणी पाठीमागे लागतो. कोण पुण्य कोणा गाठी ज्यासी ऐसियांची भेटी. का त्या ठिकाणी भगवंताच्या दरबारामध्ये येण्यासाठी आपल्या गाठीला ते पुण्याचा साठा लागत असतो. आणि ज्याच्या गाठीला पुण्य आहे तोच त्या ठिकाणी भगवंताचं नाम करू शकतो.
तोच त्या भगवंताचं नाम चिंतन करू शकतो, नव्हे नव्हे तोच त्या ठिकाणी कीर्तना लिहू शकतो. हा सपने तो हर कोई सजाता है, सपने तो हर कोई सजाता है, लेकिन इस धर्म मंडप में वही आते हैं जिसे हमारे हनुमंतराय बुलाते हैं. त्या ठिकाणी स्वप्न तर प्रत्येक जण सजवतात, त्या ठिकाणी वेगवेगळी स्वप्न सजवतात, पण त्या ठिकाणी महाराज कीर्तन भजन घडणं, ते करून घेणं, ते करणं नव्हे नव्हे तर ते श्रवण करणं, त्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. कारण की महाराज 9विधा भक्तीमध्ये 1 नंबरची भक्ती म्हणजे श्रवण भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या पुढल्या भक्ती करणं आपल्याच्याने शक्य नाही. हा म्हणून सर्वसामान्य माणसांसाठी एक भक्ती आहे 1 नंबरची, श्रवण करा. कारण की श्रवणे परीक्षिती तरला भूपती. तुम्हाला जर तरुण जायचं असेल तर या कलियुगामध्ये सामान्य माणसासाठी एकच साधन आहे, ते म्हणजे कीर्तन आहे, भजन आहे. नव्हे नव्हे तर सामान्य माणसांसाठी उपदेश करण्याकरता, त्या ठिकाणी त्यांचा जड जीवांचा उद्धार होण्याकरता माऊलींनी छोटासा ग्रंथ लिहिला. कोणता? हरिपाठ नावाचा. आपल्याला वाटत असेल की त्या ठिकाणी आपला सुद्धा उद्धार व्हावा तर महाराज जीवनामध्ये काही नाही झालं तरी चालेल, पण त्या ठिकाणी त्या हरिपाठ ग्रंथाचं पारायण किंवा तो हरिपाठ ग्रंथ जर आपला मुखोद्गत असेल तर त्या ठिकाणी महाराज आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. का? कारण की ज्ञानेश्वरी, गीता, भागवत, गाथा हे आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. ते आपल्याला समजू शकत नाही, सामान्य माणसाला नाही समजू शकत महाराज. ज्या व्यक्तीने अभ्यास केला त्यांना सुद्धा त्या ओवीचा संदर्भ लागत नाही, अर्थ लागत नाही, मग त्याचं अनुकरण, त्याचं अनुसरण कधी करणार आपण? म्हणून सामान्य माणसांसाठी तुम्ही काय करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. अहो काय होईल हरीचं नाम घेतल्यानंतर? तुमच्या पुण्याची गणना कोण करील? तो भगवान परमात्मा सुद्धा तुमच्या पुण्याची गणना करू शकत नाही. म्हणून काय करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? विठ्ठला ज्ञानोबराय म्हणतात की बाबा रे, आपला जीवनाचा उद्धार करायचा असेल तर त्या ठिकाणी मानवी देहाला येऊन तुम्ही काय करा, जर तुम्हाला वाटत असेल त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती सुद्धा व्हावी, प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर महाराज त्या भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही. मग महाराज अहो ते भगवंताचं नाम घ्यायचं, पण ते कसं घ्यायचं महाराज? तुम्ही कसं घ्या ते भगवंताचं नाम, ते फलच देतं. पण ऐका, जर आपल्याला ते साध्याची प्राप्ती करायची असेल तर साधन योग्य निवडलं तर आपण त्या साध्यापर्यंत जाऊ शकतो, आणि साध्य जर चुकीचं असेल तर त्या साध्यापर्यंत जाऊ शकत नाही. महाराज तुम्ही जर त्या ठिकाणी संतांच्या संगतीमध्ये जा आणि संतांच्या संगतीमध्ये जाऊन परमार्थ करा, नक्कीच आपल्या जीवनाचा उद्धार आहे. विठ्ठला विठ्ठला हो महाराज. माऊलीच हरिपाठामध्ये म्हणतात, संताचे संगती मनोमार्ग गती आकाळावा श्रीपती येणे पंथे. का? संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होऊ शकते, पण कधी? संतांच्या संगतीमध्ये गेलं तर, नव्हे नव्हे तर त्या संत सांगितले त्या मार्गाने गेलं तर. संतांची संगती मनोमार्ग गती. मनाच्या मार्गाने जाऊ नका, संतांच्या मार्गाने जा महाराज. हा वेदमार्गी मुनी गेले त्याच्या मार्गी चालिलो. आपल्या पाठच्या ठिकाणी आपल्या मार्गाने जाऊ नका, आणि संतांच्या मार्गाने गेलं तर काय होईल हो? न पडे गुंता कोटे काही. का? तुम्हाला त्या ठिकाणी आडवाट पडणार नाही, आडवाटे फुटणार नाहीत. म्हणून तुम्ही संतांच्या मार्गाने जा महाराज. जीवनामध्ये संतांची संगत इतकी महत्वाची आहे, नव्हे नव्हे संतांचं मार्गदर्शन, संतांचे उपदेश हे जीवनात इतके महत्वाचे असतात की ते आपलं जीवन घडू शकतात. का? अहो महाराज, संतांचे जीवन जर घडायचं असेल तर संगतीने घडतं, आणि जीवन जर बिघडायचं असेल हे सुद्धा संगतीने घडतं. म्हणून जर जीवनामध्ये उच्चांक गाठायचा असेल तर जीवनामध्ये संगती फार महत्वाची आहे, आणि संगती जर करायची असेल तर महाराज चांगल्या माणसाची करा. जीवन हे संगतीने सुधरत असतं आणि संगतीने बिघडत असतं. आपण म्हातारी माणसं सहज म्हणून जातात, सहज मनी होत्या महाराज, सहज मनी होत्या, पण त्यातून अर्थ वेगळे निघत होते. अर्थ इतके होते की सामान्य माणसाला सुद्धा त्याचा अर्थ कळणार नाही. सहज साधी माणसं बोलून जायची. महाराज संगत जशी असेल तशी पंगत, जशी संगत तशी पंगत. आपण म्हणत असतो बाबा तुम्हाला माहिती असेल, ढवळ्या शेजारी बांधला पावळा, वान नाही पण गुण लागला. हे कशाचा परिणाम आहे? संगतीचाच आहे ना. संगत ही माणसं सहज बोलून जायची, सहज बोलून जायची, पण याचा अर्थ किती महान आहे पहा. त्या ठिकाणी काही नाही झालं तरी संगत ही जीवनामध्ये त्या ठिकाणी फार महत्वाची असते महाराज. संगती तर तुम्हाला सांगून जाईल
त्या ठिकाणी महिला मंडळ मला सांगा, आता तुम्ही बाहेरच्या लय लांब बसल्या पण जवळच्या सांगा. हा, आपल्याकडे घरात तांदूळ आहेत, तुमच्या घरात आहेत का तांदूळ? हो तरी म्हणा, नाही मी घेऊन जात, हो तरी म्हणा. आहेत ना तांदूळ? त्याची काय करता तुम्ही? खिचडी करता का महाराज? त्या तांदूळाने जर महाराज डाळीची संगत केली तर काय होते? खिचडी होते. आणि त्याच तांदूळाने जर त्या ठिकाणी हळदी कुंकाची संगत केली तर काय होते? अक्षता होते. आणि त्या अक्षता कुठे टाकतो आपण? भगवंताच्या पायावरती महाराज. हा, त्या तांदळाने जर त्या ठिकाणी डाळीची संगत केली तर त्या ठिकाणी खिचडी होते. आणि त्याच तांदूळाने जर त्या ठिकाणी हळदी कुंकाची संगत केली तर भगवंताच्या पायावरती जाते. म्हणून संगत फार महत्वाची असते. अजून साधं उदाहरण देईन. आपल्या गावामध्ये चहा किती रुपयाला आहे? चहा किती रुपयाला आहे? गावात टपरी गेलो चहा किती रुपयाला आहे? 5 रुपयाला किंवा 10 रुपयाला. ह्याच चहा आपण भिगवणला गेलो आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांना सांगितलं स्पेशल चहा द्या. किती रुपयाला चहा आहे स्पेशल? 25 रुपयाला. गावात चहा तो हा, त्या चहाने टपरीची संगत केली, चहाची किंमत किती रुपये झाली? 10 रुपये. तो चहा भिगवणला गेला, हॉटेलची संगत केली, नवे नवे तर स्पेशल चहाची संगत केली, किंमत झाली 25 रुपये. मी सांगतोय संगत जशी कराल. तो चहा पुण्याला गेला हा, आणि त्या ठिकाणी 5 स्टार हॉटेलमध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्या चहाची किंमत किती झाली? 50 रुपये. का? चहा तोच आहे, चहा पत्ती तेच आहे, दूध पण तेच आहे, साखर त्यात टाकतात, त्यात का नवीन काय टाकत नाहीत. तो चहा आपल्या गावामध्ये होता 10 रुपये, भिगवणला गेला 25 रुपये, पुण्याला गेला 50 रुपये. तो चहा जास्त पैसे असल्यावर मुंबईला गेला. मुंबईला चांगल्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर महाराज तो चहा किती रुपयाला आहे? 500 रुपयाला. अजून पुढे सांगेल, एखाद्याकडे जास्तच पैसे असली आणि तो चहा जर ताज हॉटेलला गेला तर किंमत किती? 1,500 रुपये. चहा एकच आहे, चहामध्ये बदल नाही. गावच्या टपरीची संगत केली, किंमत 10 रुपये आहे. भिगवणवाले हॉटेलची संगत केली, किंमत 25 रुपये आहे. पुण्याला गेला कोण? चहा, किंमत झाली 50 रुपये. तो चहा मुंबईला गेला, किंमत झाली 500 रुपये. नवे तो चहा ताज हॉटेलला गेला, किंमत झाली 1,500 रुपये. का? संग जशी करा, जशी संगत असेल तशी आपल्याला पंगत मिळेल. म्हणून त्या ठिकाणी जीवन हे संगतीवर आपलं. तो कामन सर्व सुख त्या संगाती, घडल पंगती संताजिया, घडेल पंगती संताजिया, घडेल पंगती संताजिया. काय? घडेल पंगती संताजिया. महाराज तुम्हाला वाटत असेल, अहो शास्त्रकार सुद्धा सांगतात की त्या ठिकाणी दुसंग सर्व थैव त्याज्य. हा दुसंग काय करा? त्याचा त्याग करा. दुसंगाचा जर तुम्ही त्या ठिकाणी अनुकरण करताल तर जीवनाचं तुमचे अधपतन झाल्याशिवाय राहत नाही. महाराज शास्त्रकार म्हणतात दुसंग सर्व थैव त्याज्य. हा किती दुसंग त्या ठिकाणी त्याज्य आहे तुम्हाला सांगेल. ऐका, तुम्हाला हिरा माहिती? हिरा, खेडकर मंडळी, हिरा माहिती? हिरा ऐका, तुमच्या गावात कोणाकडे हिरा आहे? नाही ना? तुम्हाला जर हिरा पाहिजे असेल तर या आपल्या संस्थेवर तुषार महाराज हिरा आपल्या संस्थेत आणून ठेवलेला आहे. हा हिरा महाराज किती टणक असतो तुम्हाला माहिती का? हिरा किती टणक असतो? अहो आयरन घ्या, आयरन कोणाची? सोनाराची नवे लोहाराची आयरन घ्या, लोहाराची. आणि ती आयरन ठेवायची आणि घन घ्यायचा. घन बाबा किती किलोचा घन घ्यायचा? किती किलोचा? 25-50. बरं 50 किलोचा घेऊ. 50 किलोचा घन घ्यायचा, त्या लोहाराच्या आयरनीवर तो घन ठेवायचा महाराज. आणि त्या घनाने त्या ठिकाणी त्या आयरनीवर ठेवलेला हिरा आहे ना, वरून त्या घनाने काय करायचा? ठोका मारायचा. महाराज जो ओरिजिनल हिरा असेल ना, ओरिजिनल हिरा, तो काय करतो? एक तर त्या आयरनीमध्ये घुसतो, नाहीतर त्या घनामध्ये घुसतो. का? ओरिजिनल हिरा इतका टणक असणार हिरा. हिरा ठेविता आयरनी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. का? त्या ठिकाणी महाराज ज्यांनी घनाने ठोका मारतो ना, त्या ठिकाणी तो घनामध्ये तरी घुसतो, नाही तर आयरनीमध्ये तरी घुसतो. इतका टणक असणार हिरा. किती टणक? वरून घनाने जरी मारलं तरी फुटत नाही, इतका टणक असणार हिरा महाराज. तो जर हिरा त्या ढेकणाच्या संगतीमध्ये गेला ना तर तो ढेकून माहिती ना तुम्हाला? मच्छर
इतक्या साध्या मच्छराच्या संगतीमध्ये तो हिरा गेला ना तर तो हिरा वितळतो. ढेकणाच्या वा. संगे हिरा जो भंगाला, कुसंगे नाडला, साधू जैसा कुसंगे नाडला, नाडला, साधू जैसा कुसंगे नाडला, साधू जैसा. साधू जैसा कुसंगे नाडला, साधू जैसा कुसंगे नाडला, साधू जैसा. वा, बाबांनी एकदम सुंदर प्रमाण दिलं. काय? ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. का? तो हिरा महाराजा ढेकणाच्या संगतीमध्ये काय होतो? वितळून जातो. नव्हे नव्हे तर त्याचा नाश होतो. किती टणका असणार हिरा एवढ्याशा मच्छराच्या संगतीमध्ये. तुकोबाराय म्हणतात कुसंगे नाडीला साधू जैसा. हा कुसंग माणूस, हा दुसंग माणूस आहे ना, तो सामान्य माणसाचा घात करतो यात नवल नाही महाराज. कुसंगे नाडीला साधू जैसा. ते साधू महात्मे सुद्धा याच्या संगतीमध्ये भंगून जातात. इतका दुसंग त्याच आहे. आणि महाराज आपण तर साधी माणसं आहोत, आपलं तर नामोनिशान मिटून जाईल. म्हणून त्या ठिकाणी संताचे संगती मनोमार्ग गती. आकळावा श्रीपती येणे पण ते तो भगवान परमात्मा आकळायचा असेल तर त्या साधू संतांच्या मार्गाने चला. नव्हे नव्हे तर साधू संतांच्या विचाराने चला. विठ्ठला विठ्ठला महाराज तेच साधू संत सांगतात आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये उद्धार करायचा असेल तर त्या ठिकाणी आपली तत्व जोपासली पाहिजेत. हा, तत्वाचं पालन करा, नक्कीच आपल्या जीवनामध्ये उद्धार होईल. महाराज काय सांगतात? हा, तर त्या ठिकाणी म्हणतात तुम्ही त्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा जप करा, संतांच्या नामाचा जप करा. नव्हे नव्हे तर जे शास्त्र सांगतात ना त्या शास्त्रावरती विश्वास ठेवा. या 3 गोष्टीत आपल्या जीवनामध्ये अनुकरण करा. नक्कीच तो भगवान परमात्मा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. कोणत्या 3 गोष्टी? हा, शास्त्रावरती विश्वास ठेवा. हे आपलं तत्व आहे, हे आपली तत्व आहेत. काय? शास्त्रावरती विश्वास ठेवा. अहो साधू संतांवरती विश्वास ठेवा. नव्हे नव्हे तर त्या भगवंताच्या नामावरती विश्वास ठेवा. अहो महाराज शास्त्रावरती विश्वास ठेवा तुम्ही सांगता, पण कोणी त्या शास्त्रावरती विश्वास ठेवला आणि त्यांच्या जीवनाचा उद्धार झाला? ऐका, हा शास्त्र सांगेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. का? शास्त्राने सांगितलेलं आहे म्हणून. हो महाराज तुम्ही शास्त्राचं अनुकरण करा, तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. का? ही आपली तत्व आहेत. या तत्वाचं जोपासना आपण केलं पाहिजे महाराज. हा, कुणी या शास्त्रावरती विश्वास ठेवला प्रसंग सांगून जाईल. भगवान श्री ज्ञानोबराय, ज्ञानोबरायांच्या जीवनामधला प्रसंग आहे. भगवान श्री ज्ञानोबरायांचे वडील त्या ठिकाणी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी साहेब दोघांचा विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर महाराज विठ्ठलपंतांचं मन हे संसारामध्ये रमत नव्हतं. काही दिवस निघून गेले. रोज उठावं विठ्ठलपंत रुक्मिणी साहेबांना म्हणावं रुक्मिणी माझं संसारामध्ये मन रमत नाही, घेऊ का संन्यास? अहो 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, कितीतरी वर्ष निघून गेले. असंच का? हा, विरक्ती अंतकरणामध्ये होती, संसारामध्ये मन रमत नव्हतं. महाराज काही दिवस गेले आणि एक दिवस असा उजेडला की त्या दिवशी महाराज विठ्ठलपंत रुक्मिणी साहेबांना म्हणाले रुक्मिणी घेऊ का संन्यास? आता वैतागलेला माणूस आहे, काय म्हणतं जा जा घ्या. अहो फक्त असं म्हटलं आणि विठ्ठलपंत निघून गेले. कुठं? फिरायला नाही, संन्यास घेण्याकरता. अहो महाराज संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर महाराज दिवसामाग दिवस गेले. पण त्या ठिकाणी रुक्मिणी आई साहेबांनी त्या ठिकाणी त्या आजान वृक्षाला काय केल्या? प्रदक्षिणा मारण्याकरता चालू केल्या. प्रदक्षिणा चालू झाल्या आणि प्रदक्षिणा मारत असताना महाराज ज्या आश्रमामध्ये विठ्ठलपंतांनी काय केली ती दीक्षा घेतली होती ना, त्या आश्रमाचे महंत त्या ठिकाणी आळंदी क्षेत्र ठिकाणी आले आणि त्यांनी आशीर्वाद दिला की काय? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. महाराज वरती पाहिलं आणि पाहिल्यानंतर म्हणले की बाबा आशीर्वाद या जन्माचा का पुढल्या जन्माचा? का हो? अरे सौभागी त्या ठिकाणी हातामध्ये चुडा आहे, त्या ठिकाणी मस्तकावरती भांग आहे, कुंकू आहे, कपाळावरती टिकली आहे आणि असं का बोलतेस? त्यावेळेस महाराज सांगितलं की माझं जरी सौभाग्य त्या ठिकाणी असलं तरी त्या ठिकाणी ते आज माझ्या जवळ नाही. त्यांनी काय केला? संन्यास घेतला. संन्यास घेतला. कुठे कुठे कसं काय सगळं बोलणं झालं. महाराज खून पटली की हा व्यक्ती आपल्या आश्रमामध्ये संन्यास घेतलेला आहे. महाराज गुरुदेव त्या ठिकाणी गेले आणि गुरुदेव गेल्यानंतर माझं विठ्ठलपंतांना बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर उपदेश केला की तू जा आणि त्या ठिकाणी संसार कर. काय केलं? उपदेश केला, संसार कर. महाराज गुरुची आज्ञा होती, मोडायला जमलं नाही.
विठ्ठलपंत पुन्हा आळंदीला आले आणि त्या ठिकाणी आपला संसार चालू केला. संसार करत असताना महाराज दिवसामागे दिवस गेले. दिवस जात असताना महाराज रुक्मिणी साहेबांना दिवस गेले आणि पहिला मुलगा झाला, त्याचं नाव होतं काय, निवृत्ती नाव ठेवलं. दुसरा मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं ज्ञानदेव. तिसरा मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं सोपान. आणि चौथी मुक्ताबाई झाली महाराज. त्या ठिकाणी मुक्ताबाईचा अवतार झाला. 4 भावंड झाली. कुणाला, संन्यासाच्या मुलाला. दिवसामागे दिवस जाऊ लागले. हे 4ही भावंड हळूहळू मोठी होऊ लागली. मी काय सांगतोय, शास्त्रावरती विश्वास ठेवला तर जीवनामध्ये किती परिवर्तन होतं. ऐका, हे तत्व आहे आपलं. 4ही भावंड हळूहळू मोठी होऊ लागली आणि मोठी होत असताना त्या आळंदीच्या क्षेत्रामध्ये बागडू लागली, खेळू लागली. खेळत असताना महाराज आळंदीचे कर्मठ ब्राह्मण लोक ते काय म्हणायचे, शब्दागरी त्यांना हिनवायचे. काय की तुम्ही संन्यासाची मुलं आहात, संन्यासाची मुलं, तुम्हाला हा अधिकार नाही, तुम्हाला तो अधिकार नाही, असे म्हणून हिनवायचे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला, प्रत्येक सेकंदाला हिनवत होते महाराज. पण हे विठ्ठलपंतांना सहन होत नव्हतं. विठ्ठलपंत म्हणाले की आपल्या मुलांना त्या ठिकाणी धर्मामध्ये जगण्याचा, धर्मामध्ये स्वाभिमानाने राहण्याचा अधिकार आपण मिळवून दिला पाहिजे. पण त्या ठिकाणी आळंदीचे लोक स्वीकारत नव्हते. म्हणून विठ्ठलपंत त्या ठिकाणी पैठणला गेले, ज्या ठिकाणी आज दक्षिण काशी म्हणून म्हटलं जातं. त्या ठिकाणी महाराज हे धर्माचं विद्यापीठ चालत होतं. त्या ठिकाणी न्याय देण्याचं कार्य चालत होतं. विठ्ठलपंत मजल करत त्या ठिकाणी पैठणला गेले आणि पैठणच्या त्या सभेमध्ये त्या ठिकाणी विठ्ठलपंताने प्रश्न मांडला की काय, मी संन्यास घेतला होता आणि त्या ठिकाणी माझ्या गुरूंच्या आज्ञेनुसार मी पुन्हा गृहस्थ आश्रम स्वीकारला. आणि स्वीकारल्यानंतर मला काय झालं तर त्या ठिकाणी 4 मुले झाली आहेत आणि त्या मुलांना ब्राह्मण असल्यामुळे मौजी बंधनाचा अधिकार तुम्ही द्या. काय करा, ब्राह्मण कुळामध्ये त्या ठिकाणी मौजे बंधन केलं जात होतं आणि ते मौजे बंधनाचा अधिकार तुम्ही माझ्या मुलांना द्या. त्यावेळेस महाराज ते विद्वान ब्राह्मण होते आणि विद्वान असल्यामुळे आणि ब्राह्मण असल्यामुळे त्यांना काय होता, त्या सत्तेचा अभिमान होता. अभिमान असल्यामुळे महाराज त्यांनी सांगितलं की संन्यासाच्या मुलांना आम्ही त्या ठिकाणी धर्मामध्ये राहण्याचा अधिकार देऊ शकत नाही. त्या ठिकाणी त्यांचा शब्द त्या ठिकाणी पालटून लावला. पण महाराज विठ्ठलपंत होते, शास्त्राचा अभ्यास होता. विठ्ठलपंत म्हणाले तुम्ही शास्त्र पहा आणि त्या शास्त्रामध्ये जो आम्हाला दंड देईल तो दंड आम्हाला मान्य आहे. महाराज त्या ब्राह्मणाने त्या ठिकाणी काय केलं, ते ग्रंथ त्या ठिकाणी चालण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी दंड तर त्यांना द्यायचाच होता, पण त्या ठिकाणी पुस्तकं त्या ठिकाणी त्यांनी पानं पलटण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम केला. आणि काही वेळानंतर महाराज एक ब्राह्मण उठला आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं की तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांना त्या ठिकाणी धर्मामध्ये राहण्याची जागा मिळावी, तुम्हाला वाटत असेल की या धर्माने, या ब्राह्मणाने आपल्या मुलांना स्वीकारावं, तर यावरती एकच दंड आहे, तो म्हणजे देहांत प्रायश्चित्त. एकच दंड आहे. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांना त्या ठिकाणी धर्मामध्ये घ्यावं, तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, तर आपल्या देहाचा त्याग करावा लागेल. नव्हे तर देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. विठ्ठलपंत शांत झाले. का दंड दिलता, जर मुलांना धर्मामध्ये घ्यायचं असेल तर देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, देहाचा त्याग करावा लागेल. विठ्ठलपंत शांत झाले महाराज. पण ऐका, ज्या वेळेस महाराज बाप हा झटत असतो, कष्ट करत असतो, तो कोणासाठी करत असतो, फक्त आपल्या मुलांसाठी. का, आपल्या मुलाला कुठेतरी जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं म्हणून आथोनात कष्ट करत असतो, तो म्हणजे बाप असतो महाराज. ऐका, बाप कोण असतो तुम्हाला सांगून जाईल. त्या ठिकाणी महाराज जर सोन्याची लगड घडवायची असेल तर सोनाराची गरज आहे. लाकडाचं त्या ठिकाणी काटवट घडवायची असेल तर त्या ठिकाणी सुताराची गरज आहे. मातीचं मडकं घडवायचं असेल तर कुंभाराची गरज आहे. आणि आपलं जीवन जर सोन्याचं घडवायचं असेल तर बापाची गरज आहे. म्हणून महाराज आपल्या मुलाला सुख प्राप्त व्हावं म्हणून आथोनात कष्ट करतो, तो म्हणजे बाप असतो. गावात 4-2 माणसं बसलेले असावीत आणि एक जण माणूस त्या सभेमधून उठला तर शेजारचा मित्र काय म्हणतो, अरे बस कुठे चालला, तो म्हणतो जरा बायका पोराचं बघून द्या की. म्हणून काय, प्रत्येक क्षणोक्षणाला त्या आपल्या मुलांबाळासाठी तो काय करत असतो, विचार करत असतो. म्हणून महाराज विठ्ठलपंत म्हणाले, अहो ते जीवन दिलं ते आपल्या मुलांसाठीच खर्च करायचं. म्हणून काय, जगून तरी काय उपयोग आपला, जर आपल्या मुलाला त्या ठिकाणी धर्मामध्ये जागा मिळत असेल तर आपण देहांत प्रायश्चित्त करू. महाराज त्यांनी होकार दिला की तुमच्या नियमानुसार, या शास्त्राच्या अनुकरणानुसार मी देहांत प्रायश्चित्त घ्यायला स्वीकार आहे, तयार आहे. विठ्ठलपंत आळंदीला आले आणि रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं की आपल्या बाळांना, आपल्या मुलांना त्या ठिकाणी शास्त्रामध्ये, धर्मामध्ये राहण्याचा अधिकार मिळतो. पण त्या ठिकाणी त्या धर्मपंडितांनी सांगितलं की तुम्ही काय करा, देहांत प्रायश्चित्त करा. महाराज रुक्मिणी आई साहेब थक्क झाल्या. काय सांगितलं, देहांत प्रायश्चित्त. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी तू त्या ठिकाणी थांब, आपली 4 सोन्यासारखी मुलं आहेत त्यांचा सांभाळ कर, मी काय करतो, त्या ठिकाणी जातो देहांत प्रायश्चित्त घेतो. त्यावेळेस मला रुक्मिणी साहेबांनी काय म्हणावं,
रुक्मिणी साहेब म्हणल्या ज्या दिवशी माझा आणि तुमचा विवाह झाला त्या दिवशी मी अग्नी ब्राह्मणाच्या साक्षीने शपथ घेतली काय सुख दुःखामध्ये तुमची साथ देईल जोपर्यंत सुख होतं तोपर्यंत तुमची साथ दिली आज दुःख आहे म्हणून तुमची साथ सोडणार नाही मी तुमच्याबरोबर मी सुद्धा येणार कुठे फिरायला नाही देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता का आपल्या पती सोबत जाणार आपल्या पती सोबत जाणार कारण की त्या ठिकाणी पतीची या माता अनुसरोनी पतिव्रता त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी जर आपण त्या पती धर्माचं पालन केलं तर महाराज त्या पत्नीचा एवढा अधिकार होतो की त्या ठिकाणी ती देवावर सुद्धा सत्ता गाजू शकते तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता हे प्रमाण काय गाथ्यात नाही पण प्रत्येक कीर्तनकार म्हणतात म्हणून चाललंय आता ते हे प्रमाण काय गाथ्यात नाही तू का म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता जर कुणाला आढळलं तर सांगा तसं पण हे प्रमाण काय नाही म्हणून पहा जो पतीचा धर्म आपण पाळू तर नक्कीच त्याचं बळ इतकं होतं की महाराज ते देवावर सुद्धा सत्ता गाजू शकते म्हणून त्या ठिकाणी महाराज रुक्मिणी साहेब म्हणाल्या की मी सुद्धा तुमच्यावर देहांत प्रायश्चित्त घ्यायला येणार आणि वेळ अशी झाली की या दोघांनी सुद्धा देहांत प्रायश्चित्त केलं कोणासाठी आपल्या मुलांसाठी का केलं तर शास्त्राने सांगितलं म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या मुलांना आम्ही धर्मामध्ये घ्यावं तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल शास्त्र सांगेल म्हणून या दोघांनी काय केला देहाचा त्याग केला देहांत प्रायश्चित्त घेतला ऐका परिणाम काय झाला देहाचा त्याग केला का शास्त्र सांगेल म्हणून पण याचा परिणाम असा झाला की जीवनामध्ये महाराज ज्ञानोबरांना एवढा अधिकार प्राप्त झाला किती अधिकार प्राप्त झाला महाराज एखाद्या पशुच्या मस्तकावरती हात ठेवावा तो पशु हरिपाठ नाही भजन नाही कीर्तन नाही गायन नाही तर साक्षात वेद बोलू लागला इतका अधिकार ज्ञानोबरांचा झाला का आईबापाचं समर्पण आईबापाचा त्याग अजून किती अधिकार झाला एखाद्या दगडाच्या भिंतीवरती बसावं आणि त्या भिंतीला म्हणावं चल किती भिंत उठून त्या ठिकाणी चालायला लागावी इतका अधिकार इतका अधिकार नाही तर मेलेला माणसाला उठवावं आणि त्याच्याकडून ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहून घ्यावा का मेले माणूस जिथं उठविले वेळ काळात एक रासेल का इतका अधिकार ज्ञानोबरांचा झाला महाराज ज्या खांबाला टिकून ज्ञानेश्वरी लिहिली ना त्या खांबाचं मंदिर व्हावं इतका अधिकार ज्या भिंतीवर त्या ठिकाणी भिंत बसून भिंत चालवली ना त्या भिंतीचं मंदिर व्हावं नव्हे तर ज्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला ना त्या रेड्याचं सुद्धा मंदिर व्हावं इतका अधिकार झाला का आईबापांचा त्याग आणि शास्त्राची आज्ञा पाळली महाराज आपण सहज म्हणून जातो की ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया सांगेन तुम्हाला महाराज वारकरी संप्रदाय हा सामान्य व्यक्तींचा नाही वारकरी संप्रदाय हा कोणी यावन करावा असा संप्रदाय महाराज नाही तर या वारकरी संप्रदायाच्या पाठीमागे इतका त्याग आहे किती त्याग आहे ज्ञानोबरायांनी पाया रचला पण या पायामध्ये स्वतःचे आईबाप घातले का त्याग दिला आईबाप या पायामध्ये घातले त्यावेळेस ही संप्रदायाची इमारत उभा केली आणि त्या ठिकाणी महाराज आज आपण बोलणं त्यासाठी परिस्थिती राहिली नाही म्हणून हा संप्रदाय त्यागाचा आहे हा संप्रदाय शांतीचा आहे आणि हा संप्रदाय तपसाधनेचा आहे म्हणून त्या ठिकाणी महाराज शास्त्र सांगते काय की तुम्ही देहांत प्रायश्चित्त करा म्हणून देहांत प्रायश्चित्त केलं आणि मुलाने एवढी क्रांती केली की त्या ठिकाणी महाराज संपूर्ण जगाची आई झाली म्हणून काय करा शास्त्राचं पालन करा अजून महाराज संतांची संगती करा का संतांची संगती केली तर काय होईल आपल्या जीवनाचा उद्धार होईल तुम्हाला सांगून गेलो संगती फार महत्वाची आहे आणि तिसरं म्हणजे तुम्ही देवाच्या नामावरती विश्वास ठेवा ते तत्व आहे आणि त्या तत्वाचं तुम्ही जोपासन केलं तर नक्कीच आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही महाराज उद्धार करायची अनेक साधनं असतील उद्धार करायची अनेक साधनं असतील पण त्या ठिकाणी भगवंताच्या नामाशिवाय दुसरा कशाने उद्धार होणार नाही म्हणून तुम्ही काय करा बाबा रे आपल्याला वाटत असेल की त्या भगवंताचं नाम घेतल्यानंतर आपला उद्धार होईल फक्त नाव घेऊन चालणार नाही तर ते नाव आपण दृढतेने घेतलं ना तर नक्कीच आपला उद्धार आहे अभंगाच्या पहिल्या चरणात एक तत्व नाम एक तत्व नाम दृढधरी माना एक तत्व नाम दृढधरी माना एक तत्व नाम दृढधरी माना एक तत्व नाम
तत्वनाम दृढ धरी मना एक तत्वनाम जय हो एक तत्वनाम दृढ धरी मना एक तत्वनाम दृढ धरी मना एक तत्वनाम दृढ धरी मना दृढ धरी मना एक तत्वनाम दृढ धरी मना दृढ धरी मना हरी श्री करुणा येईल तुझे हरी श्री करुणा येईल तुझी हरी श्री करुणा येईल तुझी हरी श्री करुणा येईल तुझी हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना जय हो माना हरी मुखे मना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे माना हरी मुखे मना एक तत्वनाम दृढ धरी मना हे मना काय कर जे भगवंताचं नाम आहे ना ते दृढतेने विश्वासाने धर तर काय होईल हरीसी करुणा येईल तुझे अहो त्या भगवंताचं नाम दृढतेने धरलं विश्वासाने धरलं तत्व आहे म्हणून जर धरलं तर काय होईल हरीसी करुणा येईल तुझे तुला वाटत असेल की त्या भगवंताला तुझी दया यावी तर त्या भगवंताचं नाव तू तत्वाने दृढतेने धर नक्कीच त्या भगवंताला तुझी दया आल्याशिवाय राहणार आपल्याला वाटत असेल की भगवंताने आपल्यावरती कृपा करावी तर आपला आवाज त्या भगवंतापर्यंत गेला पाहिजे का आपला आवाज आता मला एखाद्या तुषार महाराजांना आवाज द्यायचा आहे मी जर त्यांना आवाज माझा पोचला नाही तर ते आवाज देणार नाहीत आणि जर माझा त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचायचा असेल तर मला माझा आवाज त्यांच्यापर्यंत जाण्याकरता मला तितक्या मोठ्याने काय करावं लागेल बोलावं लागेल आपल्याला वाटत असेल की आपला आवाज सुद्धा त्या भगवंतापर्यंत गेला पाहिजे आपला आवाज सुद्धा त्या हनुमंतरायापर्यंत गेला पाहिजे आपण आवाज सुद्धा तितक्या ताकदीने दिला पाहिजे मग का हो महाराज भगवंताला आवाज देण्याकरता कोणती ताकद वापरायला पाहिजे मोठ्याने बोंबल्यानंतर त्याला आवाज जातो का हा मग असं तर दारू पिणारे किती मोठ्याने बोंबलं देतं त्यांचा आवाज देवापर्यंत जात नाही देवापर्यंत आपला आवाज जायचा असेल तर काय करा भावबळे आकडे ये रविना आकडे काय करा तुम्ही भावाच्या बळाने त्या ठिकाणी भगवंताला आवाज द्या नक्कीच तुमचा आवाज त्या भगवंतापर्यंत जाईल एरवी जाणार नाही म्हणून काय करा त्या ठिकाणी भगवंताचं नाम हे दृढतेने हा नव्हे तर ते आपलं तत्व आहे नव्हे तर ते विश्वासाने नाम घ्या असं घेतल्यानंतर काय होईल तर उत्तरार्धामध्ये सांगतात हरीसी करुणा येईल तुझे आपल्याला वाटत असेल की त्या भगवंताला दया यावी तर नक्कीच त्या भगवंताचं नामचिंतन कर का हो महाराज तो भगवंत कोणासाठी येतो एक तर जो लय पुण्यवान आहे त्याच्यासाठी नाही तर एक तर लय पापी आहे त्याच्यासाठी मग आपण पुण्यवान सुद्धा नाही आता जुने कीर्तनकार सांगत आपण धड पापी सुद्धा नाहीत एक तर भगवान परमात्मा आले दुर्जनासाठी आता एक तर भगवान परमात्मा आले सज्जनासाठी हा महाराज त्या ठिकाणी भगवंताने आपल्यासाठी यावं एवढं पुण्य आपल्यापाशी नाही आणि भगवंताने आपल्याला मारण्याकरता यावं एवढं दुर्जन सुद्धा आपण नाहीत म्हणून काय करा निष्ठेने त्या भगवंताचं नामचिंतन करा का हो महाराज याचा परिणाम हरीशी करुणा येईल तुझे आमचे बाबा पाठामध्ये दृष्टांत सांगत असतात की त्या भगवंताला दया यावी असं वाटत असेल तर त्या भगवंताचं नाम सुद्धा आपण तितकं दृढतेने घेतलं पाहिजे तितकंच विश्वासाने घेतलं पाहिजे अविश्वास विश्वासित करी स्वामीवरी सत्ता आपल्याला वाटत असेल त्या भगवंतावरती सत्ता गाजवावी तर काय करा विश्वास हा महत्वाचा आहे संसारामध्ये
किंवा परमार्थामध्ये विश्वास हा खूप महत्वाचा असतो. महाराज संसार चालायचा असेल तर पती पत्नीचा विश्वास पाहिजे, आणि परमार्थ चालायचा असेल तर संतांवर किंवा गुरुवर शिष्याचा विश्वास पाहिजे. विश्वास असेल तर हा संसाराचा किंवा परमार्थाचा गाडा चालू शकतो, नव्हे तर हा चालू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये विश्वास फार महत्वाचा आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात की दृढतेने तुम्ही त्या भगवंताचं नाम घ्या, आणि नाम घेतल्यानंतर काय होईल तर त्या भगवान परमात्म्याला तुमची दया येईल, आणि दया येईन असं वाटत, आणि नक्कीच महाराज त्या भगवंताला दया येते. तुम्ही जितक्या अंतःकरणातून त्या भगवंताचं नाम घ्या, नक्कीच तो भगवान परमात्मा एक ना एक दिवस आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज आपला भाव तितका महत्वाचा पाहिजे, आपला भाव तितका शुद्ध पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. म्हणून काय करा, शुद्ध करा, त्या ठिकाणी दृढतेने करा, नव्हे तर विश्वासाने करा. हा एक साधा शेतकरी आहे महाराज, हा त्या ठिकाणी तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कडी काळा. हा त्या ठिकाणी साधी माणसं, भोळी माणसं ही भगवंतापर्यंत जाऊ शकतात, नव्हे तर ती भगवंताला आपलंसं करू शकतात. उदाहरण सांगून जाईन तुम्हाला. एक साधा शेतकरी होता. साधा शेतकरी का सांगतोय की हरिसी करुणा येईल तुझे, का एक तत्व नाम दृढतेने धरलं तर. हा एक साधा शेतकरी होता, मेंढपाळ होता. त्या ठिकाणी गेला मेंढ्या चालण्याकरता नदीच्या काठावरती, आणि काठावरती गेल्यानंतर महाराज मेंढ्या चारू लागला. सुंदर वातावरण होतं, आणि त्या वातावरणामध्ये महाराज मेंढ्या चालत होता. आणि मेंढ्या चारत असताना एक वारकरी बाबा, त्या ठिकाणी ब्राह्मण बाबा, त्या ठिकाणी गावातून आपलं त्या ठिकाणी कमंडलो घेऊन हा स्नान संध्या करण्याकरता निघाले. नदीवरती गेले, स्नान केलं महाराज. स्नान झाल्यानंतर त्या ठिकाणी साधू बुवा, त्या ठिकाणी ते ब्राह्मण बुवा नदीवरती आसन टाकलं, त्या ठिकाणी प्राणायाम करण्याकरता बसले. आपले काय त्या ठिकाणी ते संध्या करण्याकरता बसले. आणि संध्या करत असताना महाराज त्यांनी काय केलं तर त्या ठिकाणी प्राणायाम करत होते. प्राणायाम करत असताना त्या ठिकाणी उजव्या नाकपुडीतून हवा घ्यायची आणि डाव्या नाकपुडीतून सोडायची. असे प्राणायाम करत होते महाराज. त्या साध्या शेतकऱ्याने पाहिलं काय की ब्राह्मण बाबा आले, त्यांनी आंघोळ केली, स्नान संध्या केली, एक कमंडूल त्या ठिकाणी नदीतून भरून आणलं, त्या ठिकाणी आसन टाकलं, आसनावरती बसले. आणि का हा वेड्याचा प्रकार करतात, एका नाकपुडीतून हवा वर घ्यायची आणि एका नाकपुडीतून हवा खाली सोडायची. त्यांना काय माझी प्राणायाम. त्यांनी त्या ठिकाणी रामदेव बाबाचं प्राणायाम पाहिले नव्हते. वारकरी, साधे वारकरी बाबा होते, आपला साधा मेंढपाळ होता. त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाचा नित्यक्रम पाहिला. काय उजव्या नाकपुडीतून हवा आतमध्ये घ्यायची आणि डाव्या नाकपुडीतून हवा बाहेर सोडायची. याला काय म्हणायचं, प्राणायाम. आणि प्राणायाम करत असताना महाराज त्या मेंढपाळाला काय राहवलं नाही. तो मेंढपाळ त्या ठिकाणी ब्राह्मण काका पशी आला, आणि ब्राह्मण काका म्हणला की काका, अहो तुम्हाला काही वेळ लागलंय का, किती सुंदर फुलांचा सुगंध चालू आहे. हा त्या ठिकाणी या ठिकाणी नदी मैया वाहत आहे, खळखळ पाण्याचा झरा वाहतोय, इतका सुंदर सुगंध सुटलेला आहे, त्या ठिकाणी फुलं त्या ठिकाणी सुगंध देत आहेत, इतकं सुंदर वातावरण असताना तुम्ही महाराज नाक दाबता, इकडून हवा घेता इकडून सोडता, हे काय आहे, हे काय चाललंय तुमचं, तुम्हाला वेळ तर नाही लागलं. आता महाराज त्या ब्राह्मण बुवाने सांगितलं असतं त्या मेंढपाळाला की बाबा हा प्राणायाम आहे. त्या ठिकाणी काय होतं आपलं, त्या ठिकाणी हृदय ते शुद्ध त्या ठिकाणी चालू लागतं, मन शांत होतं, विचार शुद्ध होतात. हे जर त्या ठिकाणी मेंढपाळाला सांगितलं असतं, त्याला काय समजलं असतं का. तर त्या ठिकाणी महाराज ब्राह्मण बुवाने सांगितलं, आता कसं तर हे तावडीतून सुटायचं म्हणून सांगितलं की बाबा मी हे उजव्या नाकपुडीतून हवा आतमध्ये घेतो आणि डाव्या नाकपुडीतून हवा बाहेर सोडतो ना, याचा परिणाम असा होतो की तो भगवान परमात्मा काय करतो, आपल्यावरती कृपा करतो, नव्हे तर तो भगवान परमात्मा दर्शन देतो. हा साधं उत्तर दिलं, साधं उत्तर दिलं. महाराज त्या मेंढपाळाने ऐकलं काय की जर नाक दाबलं तर भगवान परमात्मा काय करतो, भेट देतो, नव्हे तर दर्शन देतो. महाराज ते ब्राह्मण भाऊ घरी गेले, आणि घरी गेल्यानंतर महाराज या मेंढपाळाने ऐकलं की महाराज प्रत्येक कीर्तनकार सांगतात की भगवान परमात्मा आपला असा करा, त्या भगवंताचं नाम घ्या. आजपर्यंत सांगितलं नाही की नेमकं काय केल्यानंतर तो भगवान परमात्मा भेटतो. आज आपल्याला गुरु भेटला, आणि त्या ब्राह्मणाने सांगितले काय, नाक दाबल्यानंतर भगवान परमात्मा. आता साधा व्यक्ती होता, ब्राह्मण भाऊ घरी गेले. महाराज यांनी सुद्धा काय केलं, कपडे काढली, त्या ठिकाणी नदीमध्ये गेला, स्नान केलं, स्नान करून वरती येऊन बसला महाराज. आणि बसल्यानंतर महाराज त्यांनी विचार केला की काय, नाक दाबल्यानंतर भगवान परमात्मा भेट देतो. त्या ठिकाणी दृढ निश्चय केला काय की आज आपण भगवान परमात्मा प्राप्त करायचा, आज काही जरी झालं तरी चालेल पण भगवान परमात्मा प्राप्त करायचा. मी काय सांगतोय, दृढतेने जर त्या भगवंताचं नामचिंतन घेतलं तर हरीसी करुणा येईल तुझे. हा आपल्याला वाटत असेल हरीने कृपा करावी, तर ऐका, त्या मेंढपाळाने ठरवलं
की नाक दाबल्यानंतर भगवान परमात्मा भेट देतो महाराज. तो त्या ठिकाणी मेंढपाळ बसला आणि त्यांनी काय केलं, आता ब्राह्मण बाई इकून हवा घ्यायची निकून सोडायची. त्याला फक्त पाहिलं होतं की नाक दाबत होते. त्यांनी काय केलं, नाक दाबलं. आणि नाक दाबल्यानंतर त्यांनी ठरवलं की भगवान परमात्मा आता आपल्याला भेट देणार, म्हणून त्यांनी महाराज नाक दाबलं. 1 मिनिट झाला, 2 मिनिटं झाले, 3 मिनिटं झाले, नवे तर 5 मिनिटं झाले. श्वास गुदमारायला लागला, हा प्राण जायला लागला. पण महाराज भगवान परमात्मा आल्याने मेंढपाळ म्हणले, ब्राह्मण मुळे आपल्याला सांगितलं काय, नाक दाबल्यानंतर भगवान परमात्मा भेटतो. हा, आणि अजून तर आपल्याला 5 मिनिटं झाले, आपला प्राण जाण्याची वेळ आली, पण भगवान परमात्मा का आले नाहीत. असं का? हा, 6 मिनिटं झाले, 7 मिनिटं झाले, प्राण जाण्याची वेळ आली, पण या मेंढपाळाने काय नाक सोडलं नाही महाराज. का? ब्राह्मण मुनी सांगितलं होतं की नाक दाबल्यानंतर भगवान परमात्मा भेट देतो महाराज. 10 मिनिटं झाले, पण ऐका, श्वास थांबना, आणि त्या ठिकाणी नाकाचा हात आपोआप साईडला झाला. काय झाला? नाकाचा हात आपोआप साईडला झाला महाराज. तो मेंढपाळ विचार करू लागला, महाराज भगवान परमात्मा पंढरपूरला राहतो आणि आपण दिंडीत चाललो तर 8 दिवस लागतात यायला, आणि आपण 10 मिनिटात नाक सोडलं, तो भगवान परमात्मा जर भिगवणला आला असेल तर. आता साधा व्यक्ती होता, हा साधे विचार होते. मी काय सांगतोय, तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. तो म्हटला की 10 मिनिटात आपण नाक सोडलं आणि तो भगवान परमात्मा जर भिगवणला आला असेल, आपण किती मोठी चूक केली. आता भगवंताला परत माघार जावं लागेल का नाही? कुणाचं सांगतोय? त्या वारकरी व त्या ठिकाणी त्या मेंढपाळाचं. हा, परत नाक धरायचं म्हणला, आणि आता नाक भगवान परमात्मा भेटल्याशिवाय सोडायचं नाही. काही होऊ द्या, पण भगवान परमात्मा भेटल्याशिवाय नाक सोडायचं नाही महाराज. त्यांनी पुन्हा नाक दाबलं, आणि नाक दाबल्यानंतर काय होतं, भगवान परमात्मा भेट देतो, म्हणून पुन्हा त्या मेंढपाळाने नाक दाबलं. महाराज 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, नाक सोडून आपण त्या ठिकाणी प्राण जाण्याची वेळ आली, आणि पुन्हा एकदा नाक सुटलं. नाक सुटलं महाराज. मेंढपाळ म्हणू लागला की अरे, त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपल्या चौकात आले असतील आणि आपण थोड्याच वेळासाठी काय केलं, नाक सोडलं. हा, अरे भगवंताला हेलपटा व्हायचा, म्हणून त्यांनी पुन्हा नाक धरलं, आणि आता दृढ निश्चय केला, प्राण गेला तरी चालेल पण नाक सोडायचं नाही. भगवंताने भेट दिल्याशिवाय नाक सोडायचं नाही महाराज. आणि दृढतेने विश्वास निश्चय केला, हा, आणि त्या ठिकाणी नाक दाबलं. आता भगवान भेटल्याशिवाय नाक सोडायचं नाही महाराज. नाक दाबून धरलं महाराज, आणि नाक दाबून धरल्यानंतर महाराज 1 मिनिट झालं, 2 मिनिट झालं, 10 मिनिट झालं, 20 मिनिट झालं, अर्धा तास झाला, पण नाक काही सोडलं नाही. हा, भगवंताला दया आली महाराज. आणि भगवंताने म्हटलं की कोणतरी आपला भक्त त्या ठिकाणी दृढतेने आपली भक्ती करत आहे. त्या ठिकाणी प्राण जाण्याची वेळ आली, पण आता हा प्राण गेल्याशिवाय त्या ठिकाणी नाक सोडणार नाही. म्हणून महाराज तो विटेवरचा भगवान परमात्मा, साक्षात जगाचा पालन पोषण करणारा भगवान परमात्मा महाराज त्या नदीच्या काठावरती आला, आणि त्या ठिकाणी त्या मेंढपाळाला हात लावला, म्हणला की उठ, त्या ठिकाणी मी आलो आहे. महाराज तो मेंढपाळ साधा होता, हा माहिती नव्हतं भगवान कसा आहे काय नाही. नाक सोडलं, डोळे उघडले, आणि त्या ठिकाणी भगवान परमा त्या ठिकाणी कटेवरती हा विठेवरती उभा होता. त्या ठिकाणी मस्तकाला गोपीचंद होता, कानाला मकाराकार होते, आणि मस्तकावरती त्या ठिकाणी हिऱ्याचा मुकुट होता. अशी मूर्ती त्या ठिकाणी समोर उभा होती. आणि मेंढपाळच होता, कधी भगवान परमात्मा पाहिला नाही. आणि भगवंताला म्हणू लागला की का, कोण आहे तू? त्यावेळेस महाराज त्या देवाने सांगितलं की तुझ्या भगवंताचा धावा करतो ना, तुझ्या देवाचा धावा करतो तो भगवान पंढरीश परमात्मा मी आहे. हा, पण महाराज याने कधी देव पाहिलाच नव्हता. तो म्हणला की मी कसा तुमच्या विश्वास ठेवू की तुम्ही देव आहेत म्हणून? काय करू मी, कसा तुमच्या विश्वास ठेवू तुम्ही देव आहेत म्हणून? तो म्हणला तुला ठेवायचा तर ठेवू, नाही तर नको ठेवू. माझा धावा किती, हा योगी जपी तपी माझा धावा करतात, त्यांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. अर्ध्या तासात तुझ्यासाठी आलो. का? तू नाक दाबलं म्हणून. हा, आणि तुला जर वाटत नसेल की मी भगवान परमात्मा नाही, तर मी पुन्हा चाललो माघारी, मी चाललो पुन्हा पंढरपूरला. आता तो मेंढपाळच होता. तो म्हणला की जा, नाक माझ्यापाशी आहे आणि हात माझ्यापाशी आहेत. तुझा खरंच भगवान परमात्मा असेल तर तुला परत यावं लागेल. कोण म्हणलं? मेंढपाळ म्हणला. तुझा खरा देव असेल ना, हा, आणि तुझा आणि तुझा गेला तर नाक माझ्यापाशी आहे, हात सुद्धा माझ्यापाशी आहेत. पुन्हा नाक दाबेल, तुला पुन्हा हेलपाटा पडेल. जायचं का राहायचं तुझ्या हातात आहे. मग आता तुला कसं प्रूफ करू की मीच खरा भगवान परमात्मा आहे? त्यावेळेस महाराज त्याने सांगितलं की माझ्या गुरुने मला सांगितलं, कुणी? ब्राह्मणाने, की काय, नाक दाबल्यानंतर भगवान परमात्मा भेटतो. माझे गुरु ज्या वेळेस म्हणतील ना की हा भगवान परमात्मा आहे, त्याच वेळेस मी मानेन की हा खरं भगवान परमात्मा आहे. महाराज भगवान परमात्म्याचा स्वाभिमान जागा झाला.
अरे त्या ब्राह्मणाने आयुष्य घातलं, माझी भक्ती केली, पण त्याच्या स्वप्न सुद्धा मी कधी केलो नाही, कारण की ती दृढतेने केली नव्हती. आणि आज तुझ्यामुळे त्याला माझं दर्शन होईल. आणि त्या ब्राह्मण भाऊच्या सांगण्याने माझं अस्तित्व मानतो का तू? ब्राह्मण भाऊ म्हणले तर मी आहे, आणि ब्राह्मण भाऊ नाही म्हणले तर मी नाही का? नाही नाही, मी चाललो माघारी. तो म्हणला तुला जायचं जा, नाक माझ्यापाशी आहे, हात माझ्यापाशी आहे, पुन्हा नाक दाबेल, तुला पुन्हा यावं लागेल. म्हणलं आता पंचायतच झाली गाड्या. असं म्हणलं तर महाराज ते म्हणले की जा तुझ्या ब्राह्मण भाऊला बोलून आण. आणि ब्राह्मण भाऊला तो पण त्या ठिकाणी मेंढपाल गेला आणि ब्राह्मण भाऊला घेऊन आला. घेऊन आल्यानंतर महाराज त्यांनी दाखवलं की ब्राह्मण काका, तुम्ही सांगितलं की नाक दाबल्यानंतर भगवान परमात्मा भेटतो, हा बघा भगवान परमात्मा इथे उभा आहे, मला सांगा की हा भगवान परमात्मा आहे, आणि मी त्याचं दर्शन घेतो, त्याला त्या ठिकाणी जाण्याकरता मुक्त देतो. ब्राह्मण भाऊने इकडे तिकडे पाहिलं, कुठंच भगवान परमात्मा दिसना. का दिसत नव्हता? पुण्य नव्हतं. पुण्या भगवान परमात्म्याला जर पाहायचं असेल तर त्या ठिकाणी चर्मदृष्टीची त्या ठिकाणी नजर लागत नाही, त्यासाठी ज्ञानदृष्टी लागती. हा, ज्ञानदृष्टी असेल तर तो भगवान परमात्मा दिसेल. नव्हे नव्हतं ती पुण्याची दृष्टी पाहिजे. ब्राह्मण मान इकडे तिकडे पाहिलं, आता पुण्य नव्हतं, कसं तो भगवान परमात्मा दिसेल? हा, इकडे तिकडे पाहिलं पण कुठे दिसना. तो म्हणला, या मेंढपाळाला सांगितलं की नाक दाबल्यानंतर भगवान परमात्मा भेटतो, आणि ह्याला वेड लागलं म्हणले, आता हा कुणाला भगवान परमात्मा म्हणतो? हा, आता कसं करायचं म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की ब्राह्मण बा सांगा तुम्ही, हा भगवान परमात्मा इथं उभा आहे, हाच खरा भगवान परमात्मा आहे का? महाराज त्यावेळेस सांगितलं की कुठं भगवान परमात्मा, कुठं काय, कुणीच दिसना. हा, तो म्हणला की माझे ब्राह्मण बा, माझे गुरु म्हणतात तोपर्यंत मी तुम्हाला भगवान परमात्मा मानणार नाही, तुम्हाला देव मानणार नाही. हा, देव म्हणाले आता पंचायत झाली महाराज. त्यावेळेस महाराज सांगितलं की देवाने सांगितलं की हे मेंढपाळा तू काय कर, त्या ठिकाणी तुझ्या ब्राह्मण बुवाच्या मस्तकावर हात ठेव आणि त्याला सांग की हे तर भगवान परमात्मा उभा आहे. महाराज त्या मेंढपाळाने त्या ठिकाणी त्या ब्राह्मण काकाच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्या ठिकाणी भगवंताने त्या ठिकाणी ज्ञानदृष्टी त्या ब्राह्मण बुवाला दिली. आणि ब्राह्मण बुवाला दिल्यानंतर महाराज साक्षात तो भगवान परमात्मा, जगाचा चालक मालक असणारा भगवान परमात्मा त्या ब्राह्मण बुवाला दिसू लागला. का? की दृढतेने त्या भगवंताचं नामचिंतन केलं, दृढतेने विश्वास ठेवला, आणि तो ब्राह्मण बुवा त्या मेंढपाळाच्या पाया पडला आणि सांगितलं की अरे माझ्या जीवनामध्ये मी फक्त त्या भगवंतासाठी आजपर्यंत प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, आसन, मुद्रा, समाधीपर्यंत गेलो, पण कधी तो भगवान परमात्मा माझ्या स्वप्नात सुद्धा आला नाही. तू फक्त तुझ्या त्या ठिकाणी मी सांगितलेलं त्या ह्याच्यावर विश्वास ठेवला आणि दृढतेने त्या भगवंताचं नामचिंतन केलं. नव्हे तर दृढतेने त्या भगवंताची इच्छा केली, आकांक्षा केली, आणि तू तो भगवान परमात्मा प्राप्त केला. अरे मी तुला सहज सांगितलं पण त्या ठिकाणी मला जमलं नाही, पण ते तू करून दाखविलं. का? भगवान परमात्मा येतो, भगवान परमात्मा दया सुद्धा दाखवतो, पण का? ते नाम, त्या भगवंताचं चिंतन तितक्या दृढतेने घेतलं तर तो भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करेल. हरीसी करुणा येईल तुझे. का हो महाराज, तुम्ही आल्यापासून सांगता त्या भगवंताचं नाम चिंतन करा, तो भगवान परमात्मा तुमच्या सुखदुःखामध्ये येईल. का हो महाराज, त्या भगवंताचं नाम कसं आहे? खूप अवघड आहे का नेमकं कसं आहे? त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, हो नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, हा ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे जय हो, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, दा 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 दा. हो, इतकं जर नाम सोपं आहे आणि तुम्ही अशी चाल लावली सोपी, महाराज कुणाला सुद्धा ही चाल म्हणता येईल.
इतकं सोपं नाव आहे आणि इतकं सोपं नाव असून त्याला सोपी चाल लावली, अजून नाव सोपं झालं महाराज. हा, हे काय असतं, साधना असते जीवनामध्ये, जीवनभर केलेला परमार्थाचं फळ असतं. हे सहज चाली निघून जातात आणि त्याचा उद्देश, हा जुने कीर्तनकार महाराज जसं चाल असेल किंवा जसं त्या प्रमाणातून उद्देश असेल किंवा त्या प्रमाणातून जसा उपदेश असेल तसे चाल म्हणायचे. तसे महाराज, हा ते नाम सोपे रे. चाल सुद्धा सोपी आणि नाम सुद्धा सोपं. काय आहे? रामकृष्ण गोविंद. हा, ते नाम सोपं आहे महाराज. तुम्ही काय करा तर त्या नामाचा जप करा, नक्कीच हरीसी करुणा येईल सुबे. हा, ते नाम सोपे रे. रामकृष्ण गोविंद, कोणत्याही नामाचा उच्चार करा. राम कृष्ण गोविंद हे सगळे काय, त्या भगवंताचेच नाम आहेत, त्या भगवंताचेच अवतार आहेत. म्हणून कोणतंही नाम घ्या, सोपं आहे. हा, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. का हो, या नाम संकीर्तनाचा, भगवंताच्या नामाचा फायदा काय? जन्मोजन्मी आपल्याकडून कळत नकळत झालेलं पाप, कळत नकळत म्हणतोय बरं का मी, नाही तर तुम्ही पाप करताल आणि म्हणतात की भगवंताचं नामचिंतन घेतलं की पाप जातात. ते नाही, कळत नकळत झालेली पाप जातात. कशाने? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. का हो महाराज, ते नाम कसं आहे? सोपं आहे. ते नाम सोपे रे. रामकृष्ण गोविंद वाचेची सद्गद जपे आधी. हो, ते नाम सोपं आहे, रामकृष्ण गोविंद आहे, पण ते कसं घेतलं पाहिजे तर सद्गत म्हणजे सतत. हा, सतत घेतलं पाहिजे. अहो, सतत घेतलं पाहिजे, पण सतत म्हणजे कसं? हा, वाचजी सद्गद जपे आधी. हा, आधी सांगितलंय. हा, सद्गत म्हणजे सतत, सतत त्या भगवंताचं नाम चिंतन करा. सदा नाम घोष करू हरि का, सदा नाम घोष करू हरि का, नाम घोष करू हरि का, सदा नाम घोष करू हरि का, सदा नाम घोष करू हरि का, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि का, सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख द्यालो, सर्व अलंकार, सर्व सुख द्यालो, सर्व अलंकार, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, सर्व सुख द्यालो, सर्व सर्व अलंकार. अलंकार, सर्व अलंकार. हा, कधी? आधी म्हणजे कसं? सदा नाम घोष करू हरी कथा. सदा का कदा? नाही, सदा. सदा नाम घोष करू हरी कथा. त्याचा परिणाम काय हो? तेने सदा चित्ता समाधान. महाराज, भगवंताच्या नामाशिवाय नव्हे तर या परमार्थाशिवाय दुसरीकडे कुठे समाधान नाही. अहो, परमार्थातलं काय समाधान आहे? तुम्ही या टाळकरी मंडळीला, या मृदंगाचार्याला, पीटी मास्तरला, विनकरांना विचारा की या परमार्थामध्ये नेमकं काय समाधान आहे, या भजनामध्ये, या चालीमध्ये काय समाधान आहे. हा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत. काय करतो आम्ही? या भगवंताच्या नामामध्ये सदा तल्लीन होतो, सदा डुल्लत राहतो. का? कारण की या भगवंताचं नाम तितकं आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की ते नाम सोपे रे. रामकृष्ण गोविंद वाचेची सद्गद जपे आधी. आधी सांगितलं, पण महाराज आपण आधी नाही तर आपल्याला जसं सवड मिळेल तसं करत असतो. पण तसं नाही, आधी केलं पाहिजे. आधी म्हणजे कधी? सकाळी झोपेतनं उठल्या आपण हरिपाठ घेतो का, काकडा घेतो का, त्या ज्ञानेश्वरी वाचतो का, तुकोबरायांचा गाथा वाचतो का, म्हशीला खायला टाकतो? आधी काय करतो आपण सांगा बरं? हा, ज्ञानोबराय काय म्हणतात की वाचजी सद्गद जपे आधी. पण आपण आधी झोपेतनं उठल्यानंतर काय करतो? ज्ञानेश्वरी वाचत नाही, गाथा वाचत नाही, नव्हे
तर त्या भगवंताचं नामचिंतन सुद्धा करीत नाही. उठल्या उठल्या आई आई करतो आणि म्हणतो पिंट्या म्हशीला खायला टाक. तांबाखू चुळीत चुळीत का होईना पण काय म्हणतो म्हशीला खायला टाक. म्हणून आपण आधी करीत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की वाचेची सद्गद म्हणजे सतत जपे आधी. आधी सांगितलं आधी कधी आधी जेवण करण्याच्या आधी, झोपण्याच्या आधी, सर्व कार्य करण्याच्या आधी तुम्ही काय करा त्या भगवंताचं नामचिंतन करा. कसं करा तर सतत करा. सतत केल्यानंतर काय होईल तर हरीशी करुणा येईल तुझे. हा महाराज त्या ठिकाणी या भगवंताचं नामचिंतन करा. का हो महाराज भगवंताचं नामचिंतन का करायचं तर महाराज ते एक तत्व आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात नामा परते तत्व नाही रे अन्यता. नामा परते तत्व नाही रे अन्यता. नामा परते नाही रे अन्यता. परते तत्व नाही रे अन्यथा. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नामा परत्वे तत्व नाही रे अन्यथा. परते तत्व नाही रे अन्यथा. परते तत्व नाही रे अन्यथा. वायानिक पंथा जासी धनी. वायानिक पंथा जासी धनी. वायानिक वायानिक पंथा जासी धनी. हरिमुखे हरिमुखे मना. हरिमुखे मना हरिमुखे मना. हरिमुखे मना हरिमुखे मना. वायानिक पंथा धनी. वायानिक पंथा वायानिक पंथा जासी वायानिक पंथा धनी. हरिमुखे मना मुखे माना. हरि मुखे माना. हरि मुखे मना. हरिमुखे मना हरिमुखे मना. हरिमुखे मना हरिमुखे मना. ज्ञानोबा म्हणतात की नामा परते तत्व नाही रे अन्यथा. ते नाम काय आहे तत्व आहे. हा त्याच्याशिवाय दुसरं अजून तत्वच नाही काही. कारण की महाराज ते भगवंताचं नाम सत्य आहे नव्हे नव्हे तर तो भगवान परमात्मा सत्य आहे. कसा महाराज त्रिकाली दाबाजीत असणारा तो भगवान परमात्मा आहे. हा त्या ठिकाणी भूतकाळामध्ये सुद्धा तो भगवान परमात्मा होता. वर्तमान काळामध्ये सुद्धा आहे नव्हे नव्हे तर भविष्य काळामध्ये सुद्धा तो भगवान परमात्मा राहणार आहे. म्हणून काय आहे ते तत्व आहे आणि तत्व कधी बदलत नसतात. नामा परत्वे तत्व नाही रे अन्यथा. तत्व हे कधी बदलत नसतात. तत्व हे शास्त्र कधी बदलत नसतं. मला सांगा मुलांनो 2 अधिक 2 किती. हा हे 2 अधिक 2 जर आपण मुंबईला जाऊन विचारलं तरी किती आहे आणि दुबईला विचारलं तरी आणि दुबई फाट्या विचारलं तरी 4च आहे. हे काय आहे तत्व आहेत नवे नवे ते शास्त्र आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की नामा परत्वे तत्व नाही रे अन्यथा. वाया हा हे नाम सोडून तू दुसऱ्या साधनामध्ये जाऊ नको. वाया अनिक पंथा जाशील झनी. हा हे भगवंता हे माणसा तू दुसऱ्या वेगळ्या कोणत्या साधनेमध्ये जातील वेगळ्या पंथामध्ये जातील. आता अनेक पंथ ज्ञानोबराला माहिती होतं पुढं अनेक वेगवेगळे पंथ निघतील. वाया अनेक पंथा. वायाला जाशील दुसऱ्या पंथात जाऊ नको. कोणत्या पंथात जा तर वारकरी पंथात जा. वारकरी संप्रदायात जा आणि वारकरी संप्रदायाची कास धरून जर तू चालशील ना तर नक्कीच त्या भगवंताच्या पायावरती जाईल. महाराज आपलाच देव आपलीच टिपणं आपलीच प्रमाण आणि आपल्याला टिकला लावते. का आमचा भगवान आमचे देव आमचे बाबा आमचे संत आमचे गुरु तुमचं काय सगळं आमचंच आहे. हे सगळे आमचे तत्व आहेत. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की वाया अनिक पंथा जाशील झनी. त्या ठिकाणी वाया त्या ठिकाणी त्या पंथामध्ये जाऊ नको. कारण की नामा परत्वे तत्व नाही रे अन्यथा. याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं तत्व नाही. पण दुसऱ्या पंथामध्ये जाऊ नको. का
की महाराज अहो ज्ञानोबा तुम्ही आल्यापासून सांगता नाम घ्या, नामासारखं तत्व नाही, हे नाही ते नाही का हो, तुम्ही सांगताच का अनुकरण बी करतात. आता माणसं फक्त सांगतात परमार्थ करा, नामजप करा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, माळ घाला, हे करा ते करा, परमार्थ करा, भजन करा, कीर्तन करा. ओ फक्त सांगता तुम्ही, त्याच्या मोबदल्यात पैसे घेतो ना, फुकट करता का नाही ना. मग माऊली तुम्ही आम्हाला सांगता हरिपाठामध्ये की ते नाम एक तत्व दृढतेने घ्या, त्या ठिकाणी त्यापेक्षा दुसरं तत्व नाही, ते रामकृष्ण गोविंद असं नाम आहे का हो ज्ञानोबराया. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण केलं का हो. माऊली सांगतात की मी माझ्या अंतःकरणामध्ये त्या नामाची जपमाळ माझ्या अंतःकरणामध्ये धरली आहे. देवा मौन जपमाळ अंतरी, ज्ञानदेवा मौन जपमाळ ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, 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 ज्ञानदेवा मौन ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्री हरी जपे सदा, धरोनी श्री हरी जपे सदा, धरोनी श्री हरी जपे सदा, हरि मुखे माना, 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 धरोनी श्री हरि जपे सदा, जपे सदा, जपे सदा, हरि मुखे माना, 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 पुण्याची गणना कोण करी, आ
ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबा म्हणतात की काय की ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी. मी सुद्धा माझ्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी काय केली ती जपमाळ जपत आहे. अंतकरणामध्ये जपमाळ जपत आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. त्या ठिकाणी सदा मी सुद्धा माझ्या अंतकरणामध्ये आज जरी मी समाधी घेतली असली तरी त्या ठिकाणी मी सुद्धा अजून त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करत आहे. महाराज त्या ठिकाणी बाबा सांगत असतात की अंतकरणामधून आज सुद्धा आपण त्या समाधीला जर कान लावले तर त्या ठिकाणी अजून सुद्धा माऊलीचा त्या ठिकाणी आतून भजनाचा आवाज येत असतो. महाराज हा समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो बाबा बाळछंदो. बाबा बाळछंदो त्या ठिकाणी बाळछंदाच्या अभंगामध्ये त्या ठिकाणी बाळक्रीडेच्या अभंगामध्ये सांगतात की समाधी बैसला निर्वाण अजून सुद्धा कथा कीर्तन त्या ठिकाणी माऊली समाधीमध्ये करत असतात. माऊली म्हणतात की ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. या अभंगाची एक शेवटची शंका मांडतो आणि त्या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ऐका. नामा परत तत्व ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचजी सद्गद जपे आधी. या आधी नावाखाली काय केला अंडरलाईन करा. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. या ठिकाणी सदा आणि आधी या नावाखाली अंडरलाईन करा. त्या ठिकाणी तुम्ही ते नाम जपा पण कसं जपा. आधी जपा. ते नाम तुम्ही जपा पण कसं जपा. सदा जपा. आधी सदा या नामा या ठिकाणी अभंगातलं महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला सुद्धा वाटत असेल की त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याने आपल्यावरती कृपा करावी. आपण सुद्धा ते नाम आधी जपलं पाहिजे. नव्हे तर ते सदा जपलं पाहिजे. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. आपल्याला वाटत असेल की भगवंताने सुद्धा आपल्यावरती कृपा करावी. वाटतंय ना. माग बसलेले महिला मंडळ वाटतंय का भगवंताने आपल्यावरती कृपा करावी. हा हात वर करा बरं. वाटतंय का. हा करा हात वर. सगळ्यांनी त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. करा हात वर. हा महिला मंडळ झोपल्या काय. वा वा वा. महाराज आपला आवाज त्या ठिकाणी पंढरपूरला गेला पाहिजे आणि तो भगवान विठेवरचा पांडुरंग परमात्मा सुद्धा म्हटला पाहिजे की चला खेडला त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आजपासून. हात वर.
हात तरी वर करा. 2 तास मी तुमच्या पाशी एवढा आरडतोय. हा, आपला आवाज पंढरपूरला गेला पाहिजे आणि तो भगवान सुद्धा म्हटला पाहिजे की आपण सुद्धा त्या खेडला जाऊ आणि त्या सप्त्यामध्ये जाऊन ते महिला मंडळ जसं भजन करताय ना हात वर, तसं आपण सुद्धा भजन करू. नव्हे तर या महिला मंडळीवरती, या खेड ग्रामस्थावरती जे कीर्तन आले त्यांच्यावरतीच बरं का. फक्त जर काही संकट आलं तर मागे पुढे उभा, हातवर. भगवान परमात्मा इतक्या लांबून यायचा आहे, आपल्याला हात बी वर करता येणार का. हा, आणि तो भगवान परमात्मा सुद्धा संकटाच्या काळामध्ये मागे पुढे उभा राहायला पाहिजे. त्यासाठी हातवर, अंतःकरणामधून त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. नव्हे तर त्याचा धावा करायचा. तो भगवान परमात्मा हातवर, कटेवर कट आहेत, त्या ठिकाणी कानाला मकराकार कुंडल आहेत आणि मस्तकावरती पिवळा पितांबर, कंबरेला आहे हातवर, मस्तकावरती मुकुट धारण केलेला आहे. असं त्या भगवंताचं रूप आपल्या डोळ्यापुढे आणायचं आणि टाळी वाजून त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. विठोबा रखुमाई, बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, पवन सूत हनुमान की, प्रभु रामचंद्र भगवान की. ठोबार घुमाई ठोबार, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिशी करुणा येईल तुझे. ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, वाचे जे सद्गद जपे आदि नामा परत्वे तत्व नाही रे अन्यथा. वाया अनेक पंथा जाशील जनी, ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी. धरोनी श्री हरी आदि आणि सदा, या दोन्ही शब्दावर लक्ष द्या. या दोन्ही शब्दाचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करा. नक्कीच तो भगवान परमात्मा आपल्यावर सुद्धा कृपा केल्याशिवाय राहणार नाही. झालेली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. जे काही तुमच्यापुढे येऊन सांगण्याचा प्रयत्न केला ते सर्व त्या ठिकाणी स्वानंद सुखनिवास सद्गुरु जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवर्यांचं आहे. यात पदर माझं काही नाही. काही अपशब्द अपसिद्धांत केले असतील ते माझे मला परत करा. आणि या ठिकाणी झालेल्या कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम. या ठिकाणी या सप्ताहाचे सर्व कमिटी, संयोजक, आयोजक, नियोजक मंडळी, आमचे जीवलग मित्र तुषार महाराज मोरे यांचा फोन आला. त्या ठिकाणी येण्याचं सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. त्या ठिकाणी मृदंगाचे आमचे जीवलग मित्र मृदंग सम्राट अमर महाराज वाघमारे हे सुद्धा या कीर्तनासाठी उपस्थित राहिले. त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान गुरुवर्य सतीशजी महाराज मोरे हे सुद्धा आमच्या अमर महाराजांचे वडील वाघमारे महाराज, अनेक ढवाण महाराज ते सुद्धा आहेत, पीटी मास्तर आमचे दाजी हे सुद्धा या कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित झाले. तुम्ही सर्वजण श्रोते मंडळी या ठिकाणी तन मन धनाने या ठिकाणी सेवा करत आहात, भगवंताची सेवा करत आहात. नक्कीच तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी महाराज भक्ती कशी करावी हनुमंताने सांगितलं आणि त्यालाच विचारावं, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हा भगवान परमात्म्याने नव्हे तर हनुमंताने जशी दृढतेने निष्ठेने त्या ठिकाणी रामप्रभूंची भक्ती केली, त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्या रामप्रभूंची भक्ती करू तर नक्कीच महाराज हा आपल्याला कोण म्हणणार नाही की तुम्ही छाती फाडा आणि भगवान परमात्मा दाखवा. तसं नाही महाराज. हनुमंताची निष्ठा होती, श्रद्धा होती म्हणून सांगितलं. सीतामाईने विचारलं की सांग तुझा भगवान परमात्मा कुठे कुठे आहे. अहो हा तो नाही अशी जागा सांगा, तुझ्या हृदयात आहे का. हा हनुमंताने काय करावं, लगेच त्या ठिकाणी आपली छाती फाडावी आणि भगवान परमात्म्याचं दर्शन करून द्यावं. आपल्याला कोण सांगणार नाही तुम्ही छाती फाडा, पण त्या ठिकाणी आपला उद्धार होण्यासाठी तरी त्या भगवंताचं नामचिंतन करा. नक्कीच महाराज तो भगवान परमात्मा कृपाळू आहे, दयाळू आहे, कनवाळू आहे. नक्कीच तो आपल्यावर एक ना एक दिवस कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला सुद्धा वाटत असेल की भगवंताला आपली दया यावी, कृपा यावी, तर त्याचं नामचिंतन करा. नक्कीच महाराज त्या नामचिंतनाचं फळ हे आपल्याला एक ना एक दिवस जीवनामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी झालेल्या कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम. त्या ठिकाणी महाराज जाता जाता तुम्हाला सांगून जाईन
की जीवनाला आपल्याला हा मानवी देह मिळालेला आहे, अनमोल किमतीचा देह मिळाला महाराज. त्या भगवंताने कधी आपल्याला हिशोब मागितला नाही, कधी कशाची त्या ठिकाणी अंमलबजावणी केली नाही महाराज. एखाद्या सरकारने लाईट बिल त्या ठिकाणी आपल्याला दिली तर त्याचं लाईट बिल मागितलं, पाणी दिली तर पाणी पट्टी मागितली, प्रत्येकाचे कर आकारले, पण अनमोल किमतीचा हा भगवंताने देह दिला, हा त्याचं कधी 1 रुपया सुद्धा बिल केलं नाही. म्हणून महाराज त्या भगवंताचे उपकार आहेत म्हणून तरी नामचिंतन करा. हा आणि जीवनाला आल्यानंतर महाराज संध्याकाळी किंवा सकाळी दुपारी जेवण करायला बसल्यानंतर त्या भगवंताचं नामचिंतन केल्याशिवाय घास मुखामध्ये घालू नका आणि मरते वेळेस माळ घातल्याशिवाय कोणी मरू नका. हा महाराज आमचे बाबा सांगत असतात की एखादा व्यक्ती न माळकरी किंवा बिना माळकरी जर गेला तर माणूस मेला असं कोणी म्हणू नाही. हा त्या ठिकाणी म्हणून आपल्याला वाटत असेल की आपल्या सोन्यासारखं जीवनाचं सोनं व्हावं तर गळ्यात सोनं घालण्यापेक्षा सुळीपेक्षा अनमोल किमतीची माळ आपल्या गळ्यामध्ये घाला. हा एवढीच त्या ठिकाणी सद्भावना आपल्या ठिकाणी ठेवतो आणि या ठिकाणी या झालेल्या कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देतो. महाराज ज्ञानोबराय तुकोबराय जगले त्याप्रमाणे जगा, कारण की तुम्ही जर असं जगताल तर त्या ठिकाणी महाराज तुमची कीर्ती सुद्धा मागे उरणार नाही. पण महाराज तुम्ही जर त्या ठिकाणी परमार्थ रूपी सामाजिक किंवा देशाची सेवा कराल त्या ठिकाणी तर तुमच्या जीवनामध्ये काय ठिकाणी उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हा तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उत्तम कीर्ती आपली मागे उरायची असेल. महाराज ज्ञानोबराय तुकोबराय किती दिवस झाला आज, पण आज सुद्धा महाराज त्यांचा नामघोष त्यांचा गौरव आपण करतो. नव्हे तर त्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या गजरामध्ये 1 नाही 2 नाही 10 नाही 5 नाही तर 1 लाख 2 लाख 4 5 लाख समाज त्या ज्ञानोबरायच्या गजरात त्या ठिकाणी आळंदी वंदी होऊन तुकोबरायांचा पंढरपूरला जातो. का? या लोकांनी जीवनामध्ये साधना केली, जीवनामध्ये आपलं समर्पण केलं. महाराज या समाजाने त्रास दिला, किती त्रास दिला हो. हा काठीने मारलं, गरम पाणी अंगावरती फेकलं, गावामध्ये भजन करू दिलं नाही, गावाच्या बाहेर पाठवलं. तुकोबरायन डोंगरावरती जाऊ त्या ठिकाणी जाऊन भजन करावं. महाराज या लोकांनी तिथे सुद्धा भजन करू दिलं नाही, तिथे सुद्धा लोक पाठवली, इतका त्रास दिला. पण त्रास देऊन सुद्धा या समाजाचा माथा नीट होण्याकरता गाथा नावाचा ग्रंथ दिला. का? हे लोक महाराज बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून महाराज आपण सुद्धा समाजासाठी जागा, परोपकाराची भावना आपल्या जीवनामध्ये ठेवा, नक्कीच आपला सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच्या कीर्तनाच्या माध्यमातून सद्भावना आपल्यापाशी व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला निमंत्रित केल्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या खेड ग्रामस्थांचं सतशः ऋण व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि या ठिकाणी झालेल्या कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम.